रुई जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये रुई जिल्हा परिषद गटातून ॲडव्होकेट राहुल आवळे ही निवडणूक लढवत आहेत हात या चिन्हावर. आणि त्याचबरोबर माणगाव पंचायत समिती मतदारसंघातून अ, रोहिणी आदांना या हात या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. हे दोन्ही उमेदवार महाविकास आघाडीचे आहेत, ज्याच्यामध्ये शेतकरी संघटना स्वाभिमानी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि आंबेडकरी विचारधारेचे सर्व सामाजिक कार्यकर्ते, अनेक सामाजिक संघटना आणि समविचारी मित्र पक्ष या सगळ्यांच्या वतीनं हे दोन्ही उमेदवार निवडणूक लढवत आहेत. रुई पंचायत समितीमध्ये आमचे विधिका आवटे ह्या निवडणुका लढवत आहेत. हे उमेदवार हे प्रस्थापितांच्या विरोधामध्ये निवडणूक लढवत आहेत. एका बाजूला देशात आमचं सरकार आहे, राज्यात आमचं सरकार आहे, मग आम्ही निधी आणणार आहे, गावाचा कायापालट करणार आहे, मतदारसंघाचा कायापालट करणार आहे, अगदी चंद्र सूर्य तारे आणून देतो एवढंच सांगायचं राहिलेलं आहे. असं आश्वासन एका बाजूला देत असताना गेली अनेक वर्ष आवाडे घराण्यातच सत्ता आहे, ते निवडून येतात आणि त्यांचे निकटवर्तीय म्हणून मखदूम हे काम करत असतात. आतापर्यंत काय दिवे लावले याचंही उत्तर त्यांना द्यावं लागेल. त्याचबरोबर आमचं सरकार आहे म्हणून निधी आम्ही आणतो असं जर कोण म्हणत असेल तर मग विरोधकांना निधी देणार नाही अशी भूमिका असेल. कारण काळ्या दगडावरची रेग आहे की राहुल आवळे निवडून येणार, आमच्या आदाना वहिनी निवडून येणार आणि आवटे वहिनी सुद्धा निवडून येणार. यदा कदाचित त्यांनी जर निधी द्यायला नकार दिला, देता येतच नाही. कारण प्रशासन किंवा कायदा हा काय आवाड्यांच्या इशाऱ्यावर चालत नाही, मखदुमांच्या इशाऱ्यावर चालत नाही. संविधानानं लोकप्रतिनिधींना काही अधिकार दिलेले आहेत. जिल्हा नियोजन मंडळाचा निधी असेल किंवा जिल्हा परिषदेचा निधी असेल, पंचायत समितीचा निधी असेल, तो ज्या त्या विभाग न्याय खर्च हा करावाच लागतो. कोणाचा बाप आला तरी ते अडवू शकत नाही, हे त्यांनी ध्यानात ठेवावं. आणि एवढंच तुम्हाला सरकारचा माज असेल तर मग तुमच्या सरकारकडे पैसा कुठला येतो याही प्रश्नाचं उत्तर द्यावं लागेल. सर्वसामान्य माणसं कराच्या रूपानं सरकारकडे निधी जमा करत असतात आणि त्याची वाटणी फक्त हे करतात. म्हणजे जेवण दुसऱ्याचंच आहे, हे फक्त वाढपी आहेत. वाढप्याने माझं जेवण आहे म्हणून असा आव आणू नये, एवढंच आमचा त्यांना सल्ला आहे. आणि एवढाच माझा असेल तर मग तुम्ही तुमच्याच लोकांचा कर घ्या आणि सरकार चालवा, बघूच कसं चालतंय. तुम्ही विरोधकांचा जीएसटी मागू नका, विरोधकांची स्टॅम्प ड्युटी मागू नका, विरोधकांचा इन्कम टॅक्स मागू नका, विरोधकांच्याकडे व्यवसाय कर मागू नका, विरोधकांच्याकडे काहीच मागू नका आणि तुमचं तुम्ही सरकार चालवा. असं आम्ही म्हटलं तर सरकार आजारी पडेल, हे लक्षात ठेवा. कारण कुठलंही सरकार 35-36% लोकांच्याच पाठिंब्यावर चालत असतं. म्हणजेच याचा अर्थ राहिलेले 64% लोक हे विरोधात असतात. हे सरकारमध्ये असणाऱ्या कुणीही विसरू नये. म्हणजे 64% लोकांचा जर तुम्ही करच नाकाराला किंवा 64% लोकांनी कर जर द्यायचंच नाही असं ठरवलं तर सरकार चालेल का? पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे सरकार पडल्याशिवाय राहणार नाही, हे त्यांनी सांगावं. हे कुणाला सांगताय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाप्रमाणे या देशातल्या प्रत्येक नागरिकाला मूलभूत अधिकार आहेत आणि त्या अधिकारावर कुणीही गदा आणू शकत नाही, हे ध्यानात ठेवा. माझी विनंती आहे, राहुल आवळे, अदाना वहिनी या दोघांना हात या चिन्हावर आणि आमच्या आवटे वहिनींना शिट्टी या चिन्हावर प्रचंड मताने निवडून द्या. आणि हे अशा पद्धतीनं लोकांना त्रास देणारे हे जे लोक आहेत, मला माहित आहे की कशा पद्धतीने त्रास दिला. हळदी कुंकवाला जाऊ नको, इकडे जाऊ नको, तिकडे जाऊ नको. हे लोक म्हणजे काय तुमचे गुलाम आहेत? तुम्ही कोण सांगणार? लोकांनी ठरवावं जायचं काय नाही ते.
लोकांच्या मनात असेल, आमच्या आया बहिणींच्या मनात असेल यायचं नाही तर खुशाल येऊ नये तिने. आम्ही जबरदस्ती नाही करणार. आणि मग ज्या ज्या आमच्या भगिनीनं यायचं आहे त्यांना जर कोण अडवायला गेला, तर ज्या गावच्या बोरी आहेत त्याच गावच्या बाबळी आहेत हे विसरू नका. आणि बाबळी ह्या टोकदार असतात. बोरी नुसतं वरखडा ओढतात, पण बाबळीचे काटे मात्र टोकदार घुसत असतात. आणि ते कुठून आरपार निघतात हे तुम्हाला नंतर कळेल. आणि तेव्हा सगळ्या माता भगिनींना सुद्धा विनंती आहे, तुम्हाला जर वाटलं तुमची इच्छा असेल, माझी जबरदस्ती अजिबात नाही, इच्छा असेल बिनधास्तपणे हळदी कुंकवाला या. कोण अडवतं ते आम्ही बघतो.